एक हौस पूर्व महाराज मल आण कोल्हापुरी साज। नमस्कार, मी धनश्री परब, संचालिका धनश्री आर्ट ज्वेल्स। मराठमोळ्या दागिन्यांची परंपरा फार मोठी आहे, इतिहास फार मोठा आहे आणि त्यातलाच पहिलं मानाचं पान म्हणजे ठसकेबाज कोल्हापुरी साज। त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। कोल्हापुरी साज हा 21 पानडीचा असतो, ज्यात 10 पानड्या भगवान विष्णूचे अवतार असतात, 8 पानड्यांचे अष्टमंडळ व मध्ये एक माणकाचे पदक असते। मासा, कमळ, कारले, शंख, बेलपान, कासव, भुंगा अशा शुभ आकाराच्या पानड्या वापरल्या जातात। फार पूर्वी कोल्हापूर तसेच बेळगाव भागात हा दागिना मंगळसूत्र म्हणून देखील वापरला जायचा, म्हणून याला डोरलं असेही म्हणत असत। पूर्वी कोल्हापूर भागात हा तयार होत होता व जास्त प्रचलित होता, म्हणून याला कोल्हापुरी साज हे नाव पडले। आधुनिक काळात कोल्हापुरी साजात अनेक प्रकार पाहायला मिळतात, ज्यात पारंपरिक साजासोबतच पेंडंट मध्ये कलेक्शन येते। पारंपरिक बाज सांभाळत आधुनिकतेचा स्पर्श कोल्हापुरी साजात तुम्हाला पाहायला मिळतो। मराठमोळ्या शृंगारात कोल्हापुरी साजाशिवाय नारीची नटण्याची हौस काही पूर्ण होत नाही। कोल्हापुरी साज हा पारंपरिक पैठणी साडी, खणाची साडी, इरकल टोक पदर साडी तसेच काठ पदर साडीवर आकर्षक दिसतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।